नमस्कार, मी रचना विचारे. विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे 30 तारीख आणि मी हा विषय खरं तर खूप खास निवडलेला आहे कारण उद्या 31 मार्च आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तुम्हा सगळ्यांना घाई झालेली असेल, पण हे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना नेमकी काय काळजी घ्यायची हाच आपला आजचा विचारा लाईव्हचा विषय आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत CA प्रतीक म्हात्रे, जे आता आपल्यासोबत स्टुडिओत आहेत. हाय प्रतीक, नमस्कार, खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी तुमच्याबद्दल मला प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्यायची ती म्हणजे प्रतीक म्हात्रे यांनी पोद्दार कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB ची पदवी घेतलेली आहे आणि सोबतच वयाच्या 22व्या वर्षी CA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात सुद्धा केली आहे. असे CB चार्टर्ड आणि को चार्टर्ड अकाउंटंट्स मध्ये सर्वात यंगेस्ट पार्टनर आहेत. ही एक विशेष ओळख तुमची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्पोरेट ऑडिट्स आणि कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग करताना सोबत समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कर विषयक मार्गदर्शन करण्याची त्यांना स्वतःला आवड आहे. कर विषयक माहिती ही मराठीतून लोकांना मिळावी यासाठी सुद्धा ते विशेष प्रयत्नशील असतात. आणि आज म्हणूनच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल आपण प्रतीक म्हात्रे सरांकडून महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन घेणार आहोत. विविध विषयांच्या अनुषंगाने माहिती आपल्याला करून घ्यायची आहे, पण त्यासाठी फोन आले पाहिजेत. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आम्हाला कळले पाहिजेत. मी तर माझे प्रश्न विचारणारच आहे, पण तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पटकन आमचा फोन नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02261112400. आपण थेट आता चर्चेला सुरुवात करूया. प्रतीक, इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न खूप कन्फ्युजन होतं माझं, प्रेक्षकांचं सुद्धा होतं. सुना पहिले या दोन्हीमधला आम्हाला फरक सांग. इन्कम टॅक्स म्हणजे तुमच्या उत्पन्नावर जो तुम्ही कर देशाला देता तो इन्कम टॅक्स, आणि जो काही कर तुम्ही देशाला दिलाय तो कर कसा कसा दिलाय त्याची माहिती तुम्ही कळवता, त्याला इन्कम टॅक्स रिटर्न असं म्हणतात. तर आपल्या या देशात सुमारे 4.5 कोटी लोक हे संघटित क्षेत्रात कामावर आहेत, परंतु रिटर्न भरणाऱ्यांची संख्या ही केवळ 1,72,00,000 एवढीच आहे. आणि त्यातील 99 लाख लोक हे तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवतात. बरोबर, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे हार्डली 24 लाख आहेत. परंतु त्याचवेळी या देशातून 2 कोटी लोक परदेश दौरा करतात आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त 4 व्हीलर्स विकल्या जातात. तर असा विरोधाभास दाखवून देऊन आपल्या अर्थमंत्र्यांनी आता आम्ही कडक कायदे करतोय, त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो आणि इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांनो थोडे सावध व्हा अशी चेतावणीच या बजेटमधून दिली आहे. निश्चितपणे आता आपण जेव्हा म्हणतो की इन्कम टॅक्स भरायचा आहे किंवा रिटर्न करायचा आहे, रिटर्न फाईल करायची आहे, कोण नक्की हे सगळं करू शकतं? तुम्ही स्वतः. आपल्याला इन्कम टॅक्सने अतिशय सोपी अशी वेबसाईट तयार केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण फेसबुक किंवा ट्विटरवर लॉग इन करतो त्याचप्रमाणे तुमच्या पॅनला बेस ठेवून तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्ही लॉग इन केल्यानंतर बऱ्याच डिटेल्स ज्या तुम्हाला देखील माहिती नसतील तुमच्याबद्दल त्या तिथे दिसून येतात आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही तुमचं रिटर्न फाईल करू शकता. निश्चितपणे आता इन्कम टॅक्स रिटर्न म्हटलं किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल म्हटलं की एक फायनान्शियल इयर आणि एक असेसमेंट इयर, या 2 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. या नेमक्या काय गोष्टी आहेत? फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष, म्हणजे एप्रिल 2016 ते मार्च 2017 तुमचं जर फायनान्शियल इयर असेल तर असेसमेंट इयर हे एप्रिल 2017 ते मार्च 2018 असतं. म्हणजे FY 16-17साठी AY 17-18 असतो. अच्छा. आणि त्याबरोबर अजून एक कन्फ्युजन होतं लोकांचं की जे आता नुकताच बजेट आलं आहे ते बजेट हे 1 एप्रिल 17 पासून लागू होणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही तुमचं मार्च 17चं रिटर्न भराल त्यावेळी तुम्हाला मागच्या वर्षीच्या बजेटचा विचार करायचा आहे. त्यामुळे बरेच लोक कन्फ्यूज होतात की आता अर्थमंत्र्यांनी ही सवलत दिली आहे, मग ही मी रिटर्नमध्ये घेऊ का? तर ती तुम्ही पुढच्या वर्षी घ्यायची आहे. निश्चितपणे आता 31 मार्च उद्याच आहे. साधारण कधीपर्यंत लोकांना आपले हे सगळे रिटर्न करता येणार? लोकांना, सर्वसामान्यांना 31 जुलैपर्यंत त्यांचा रिटर्न भरायचा असतो. जर 31 जुलैपर्यंत रिटर्न त्यांनी भरला नाही तर घाबरून जायचं काही कारण नाही. मार्च संपल्यापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही तुमचं रिटर्न भरू शकता. परंतु यावर्षी अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये लेट रिटर्न फायलिंगवर थोडीफार पेनल्टी लावली आहे. अच्छा. आपल्याला जर ई फायलिंग करायचं असेल या रिटर्नचं तर आपल्याला तशी सोय आहे का? आपल्याला ई फायलिंगची खूप चांगली सोय आहे. मॅन्युअल रिटर्न फाईल करण्यापेक्षा जर आपण ई फायलिंग केलं तर त्याचे बरेच फायदे देखील आपल्याला होतात. एक म्हणजे आजकाल आपण डिजिटल इंडियाचा जयघोष करतोय. आपण सगळेजण मोबाईल इझिली वापरू शकतो, ऑनलाईन सर्फ करू शकतो. त्यामुळे त्याच पद्धतीने तुम्ही रिटर्न देखील फाईल करू शकता. दॅट इज इझी टू फाईल. देन त्याच्याने तुम्हाला तुमचा रिफंड देखील खूप लवकर मिळतो. तुम्ही काही मिस्टेक केली तर तुम्ही ऑनलाईन करेक्ट देखील करू शकता. तुम्हाला त्यासाठी डिपार्टमेंटमध्ये जाण्याची गरज नाही आहे, जे तुम्हाला मॅन्युअल फायलिंगमध्ये मिळत नाही. निश्चितपणे आता जसं ई फायलिंग बद्दल सांगितलं, पण याच्यात जर काही आपल्याला अडचणी आल्या तर मग कोणाचं नेमकं मार्गदर्शन घ्यायचं? तुम्हाला
गव्हर्नमेंटने टोल फ्री नंबर देखील दिला आहे. जसं आपलं कस्टमर केअर असतो तसं टोल फ्री नंबर देखील आहे. त्याचबरोबर तुम्ही कर सल्लागारांचं किंवा तुमचे जे चार्टर्ड अकाउंटंट्स असतील त्यांचं मार्गदर्शन या निमित्ताने घेऊ शकता. निश्चितपणे आता अनेक जण असेही असतील जे पहिल्यांदा कदाचित इन्कम टॅक्स रिटर्न करणारे असू शकतात, असा एखादा युवा वर्ग असू शकेल, त्यांच्यासाठी या मॅन्युअल फायलिंग आणि ई फायलिंग बद्दल थोडीशी आपण माहिती देऊया. जर जे कोणी पहिल्यांदा रिटर्न फाईल करत आहेत त्यांना तर पहिले त्यांचा पॅन नंबर गरजेचा आहे. पॅन नंबर नंतर त्यांना वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. जर तुमचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मॅन्युअल फायलिंग करता येत नाही. तुम्हाला कंपल्सरी ई फायलिंग आहे. किंवा तुम्ही 80 वर्षापेक्षा जर मोठे असाल तरच तुम्ही मॅन्युअल फायलिंग करू शकता. तुम्हाला जस्ट लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिटर्नचा प्रकार निवडायचा आहे. तो प्रकार निवडल्यानंतर तुमचं जे काही उत्पन्न असेल ते ऑटोमॅटिक तिथे आलेलं असेल. त्याच्यात जर करेक्शन करायचे असतील तर ते तुम्ही करेक्शन करावे. तुम्हाला जे काही बेनिफिट्स घ्यायचे असतील ते तिथे घ्यावे. हार्डली 2 पानांचा फॉर्म आहे, तुम्ही 5 मिनिटात करू शकता. बरे वा, आपल्याला पहिला फोन आलाय तो आपण पहिला घेऊया. उमेश पाटील बोलतायत पुण्याहून. बोला उमेश, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी नमस्कार सर. पहिल्यांदा नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे, मी 2016ला माझं ॲग्रीमेंट झालेलं आहे फ्लॅटचं, आणि त्याचं मी EMI चालू केलेले आहेत. ओके. तर आणि आता मी राहतोय रेंटेड फ्लॅटमध्ये. तर मला इन्कम टॅक्स सूटसाठी कोणता म्हणजे मी देऊ शकतो? मला ॲक्च्युली माझ्या HR डिपार्टमेंट सांगतोय की तुम्ही हे देऊ शकत नाही. फ्लॅटचं जे आता जे काही मी EMI भरतोय, पे करतोय, ते मी देऊ शकत नाही. तुम्ही रेंटेडच देऊ शकता, फक्त रेंट ॲग्रीमेंट जे आहे तेच देऊ शकता. अच्छा. पण मला त्याचा जास्त बेनिफिट होत नाही. ओके ओके. उमेश, तुम्ही तुमचं रेंट ॲग्रीमेंट तर देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या फ्लॅट विकत घेतलं आहे त्याचं जे काही ॲग्रीमेंट केलेलं आहे त्या ॲग्रीमेंटचं देखील तुम्ही जो काही EMI भरताय त्याचं व्याजाचं देखील बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला HR डिपार्टमेंट ते बेनिफिट देत नसेल तर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना ते बेनिफिट निश्चितच घेऊ शकता. अगदी खरं आहे. आपल्याला आणखी एक फोन आलाय तो घेऊया. नाशिकहून शुद्धोधन बोलतायत. बोला शुद्धोधन, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. हां मॅडम, मी 2 वर्षापासून रिटर्न भरत नाही, तर किती दंड भरावा लागेल? भरत नाही आहात? हां. अच्छा. मध्येच बंद पडलं. सर्वप्रथम शुद्धोधन, उद्या 31 मार्च 2017 आहे, त्यावेळी तुम्ही 31 मार्च 2015चं रिटर्न भरू शकता. त्यानंतर ते भरू शकत नाही. आणि आता जर तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर त्याच्यावर व्याजाची आकारणी होईल. परंतु मार्च 17पर्यंत कंपल्सरी दंड नाही आहे, कंपल्सरी पेनल्टी नाही आहे. परंतु तुम्ही 1 एप्रिल नंतर जर गेलात तर मात्र नवीन बजेटनुसार तुम्हाला 5,000 ते 10,000 पेनल्टी भरावी लागेल. आता जसं आपण म्हटलं की 2 वर्षाची एक मुदत आपण म्हणूया की 2015 पासूनचं त्यांचं राहिलं असेल 2 वर्षापासूनचं तर ते भरू शकतात. पण अचानक कोणाला असं जागृती झाली किंवा ती परिणिती झाली की आपला गेल्या 3-4 वर्षांचाच आपण भरलेला नाही इन्कम टॅक्स, तर मग काय करायचं? मग अशा वेळी जो ते भरू शकतात तो त्यांनी सर्वप्रथम भरावा. म्हणजे सध्या ते एप्रिल 14 ते मार्च 15चं रिटर्न त्यांनी भरावं, त्याच्या पुढचं रिटर्न भरावं. आणि मग गव्हर्नमेंटकडून जर नोटीस आली की तुम्ही या वर्षीचं रिटर्न भरलं नाही आहे तर त्या नोटीसला रिस्पॉन्स देताना तुम्ही ते रिटर्न भरू शकता. अदरवाईज तुम्ही भरू शकत नाही. ओके. आता जरा मला वाटतं आपण मर्यादा सुद्धा समजून घेतली पाहिजे की साधारण तुमचं पेमेंट आणि या संदर्भात. ओके. मर्यादेमध्ये यावर्षी देखील जास्त चेंज नाही आहे. 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 ते 5, मार्च 17साठी 10%, मार्च 18साठी 5%, 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या वर 30%. अशा पद्धतीने कर आकारणी होते. निश्चितपणे. आपल्याला आणखी एक फोन आलाय तो सुद्धा पटकन घेऊया. नाशिकहून दत्तात्रय बोलतात आपल्याशी. बोला दत्तात्रय, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की मी शेअर मार्केटमध्ये आता मला ह्या वर्षी पण लॉस झाला आहे आणि मागच्या वर्षी पण लॉस झालेला आहे. तर मला कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी कुठला फॉर्म ई फायलिंग करावा लागेल? याच्या अगोदर मी ई फायलिंग केलेलं नाही आहे सर. ओके. तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस आहे की लॉंग टर्म लॉस आहे? शॉर्ट टर्म आहे, इंट्राडे करतो मी. ओके, तुम्ही इंट्राडे करताय. हो सर. ओके. तर इंट्राडेचं कॅरी फॉरवर्ड ते करू शकतात. त्यासाठी त्यांना फॉर्म 3 किंवा 4 भरावा लागेल. ते डिपेंड्स ऑन त्यांचा लॉस कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याच्यावर. आणि ते पुढच्या वर्षी जर त्यांना त्या ह्याच्यात प्रॉफिट झाला तर त्याच्या अगेन्स्ट तो त्याचं बेनिफिट घेऊ शकतात. निश्चितपणे. आता असे समाजात अनेक घटक आहेत की जे फक्त कमावतात पण कुठेही त्यांनी हा रिटर्न कधीच भरलेला नसतो. तर खरंच त्यांनी तो भरायला हवा की नाही भरला तरी चालणार आहे?
तुम्ही जर बऱ्याच पेपरमध्ये वाचत असाल तर गव्हर्नमेंट 15 मार्चला किंवा 15 डिसेंबरला ॲडव्हर्टाईज करतं की आम्ही बघतोय तुमच्या ट्रान्झॅक्शन्स, आम्ही बघतोय. तुम्ही जी काही ट्रान्झॅक्शन करता ती ट्रान्झॅक्शन विशिष्ट मर्यादेनंतर गव्हर्नमेंटला रिपोर्ट होते. तुमच्या सेव्हिंग अकाउंटच्या डिटेल्स जर 10 लाखाच्या वर डिपॉझिट झालं तर ते गव्हर्नमेंटला कळतं. तुम्हाला मिळालेली सॅलरी, तुम्हाला मिळालेलं FD इंटरेस्ट, तुम्हाला मिळालेलं एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून कमिशन किंवा व्याज, हे प्रत्येक पॅनशी संबंधित असलेल्या फॉर्म 26AS मध्ये रिफ्लेक्ट होतं. अच्छा. तुम्ही तुमचं लॉग इन केलं की तुमच्यासमोर तुमची कुंडली येते की तुमचं इन्कम किती आहे, त्याच्यावर टॅक्स किती डिडक्ट केलं आहे. बरोबर. त्यामुळे आज तुम्ही गुपित काहीच ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी टॅक्स रिटर्न फाईल करावं. निश्चितपणे. आणखी एक फोन आला तो घेऊया. जालन्याहून देवीदास बोलतात आपल्याशी. बोला देवीदास, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅम, सांगितलं ना की मानून घ्या की मी 3 वर्षापासून रिटर्न करतोय. पहिल्या फर्स्ट वर्षामध्ये मी 5 लाखाचं इन्कम दाखवलं, ठीक आहे. हां, दुसऱ्या वर्षामध्ये 6 लाखाचं इन्कम दाखवलं आणि तिसऱ्या वर्षामध्ये 7 लाखाचं इन्कम दाखवलं, बरोबर आहे? ओके. बोला देवीदास. हा मॅडम. हां, हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय. आता त्यांचा प्रश्न आपल्याला साधारण कळला असेल की 3 वर्षापासून ते भरतायत 5 लाख, 6 लाख, 7 लाख. मग नेमकं पुढे काय मग? कारण टप्प्याटप्प्याने वाढत गेलाय पुन्हा. टप्प्याटप्प्याने वाढायलाच पाहिजे, कारण ज्या पद्धतीने आपली अर्थव्यवस्था वाढत असते त्या पद्धतीने गव्हर्नमेंटला पण एक्सपेक्ट असतं की तुम्ही तुमचं इन्कम वाढवाल. बरोबर. कारण ज्यावेळी एखादा पर्सन जॉब स्विच करतो किंवा बिझनेस चालू करतो त्यावेळी तो अधिक उत्पन्नाच्या उद्देशाने ते करत असतो. अगदी खरं. कधीच कोण 5 लाखाची नोकरी सोडून 2 लाखाची नोकरी जॉईन करणार बरोबर. नाही. त्यामुळे ते जे म्हणतायत की 5 लाख, 6 लाख, 7 लाख असं एक्सपेक्टेशन टॅक्स ऑथॉरिटींना पण असेल की नेक्स्ट वर्षी 8 लाखापर्यंत ते गेलेलं असेल. बरोबर. आता मगाशी जो आपण मुद्दा इथे उपस्थित केला होता तो म्हणजे सरकारचं अनेक व्यवहारांवर लक्ष असतं असं जे म्हटलं जातं, हे खरं आहे का? कारण अशा जाहिराती आम्ही खूप बघतो. नाही, हे निश्चितपणे खरं आहे. आणि आज डिमॉनिटायझेशन नंतर तुम्ही जे काही पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकले आहेत, कॅश डिपॉझिट केले आहेत, एक विशिष्ट मर्यादेनंतर जर झाली असेल तर तुम्हाला त्यांनी नोटिसेस पाठवल्यात, त्यांचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्याच्याबद्दल. तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली, स्टॅम्प ड्युटी तुम्ही रजिस्टर्ड केली, भले तुम्ही कुठेही ती दाखवली नाही, तुम्ही कॅशमध्ये पे केलं, पण जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरली असेल तर ते स्टॅम्प ड्युटी रजिस्टर करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याचं रिपोर्टिंग होतं आणि जेणेकरून त्याची नोटीस तुम्हाला येऊ शकते. अच्छा. आता जेव्हा आपण म्हणतोय की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आपण करतो आहोत, यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत? तसं बघायला गेलं तर जेव्हा आपण ई फायलिंग करतो तेव्हा ई फायलिंगच्या वेळी आपल्याला कोणतंच डॉक्युमेंट सोबत अटॅच करायचं नसतं. अच्छा. तुम्हाला जस्ट लॉग इन करून सबमिट करायचे असतात बेसिक डिटेल्स. परंतु जर तुमचं रिटर्न स्क्रुटिनीमध्ये आलं, स्क्रुटिनी म्हणजे नंतर 2 वर्षांनी चेकिंगला आलं, तर डिपार्टमेंट तुमच्याकडून काही गोष्टी मागू शकतं सपोर्टिंगसाठी. अच्छा. त्यामुळे जेव्हा आपण रिटर्न फाईल करतो त्यावेळी काही बेसिक डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवावेत. एक म्हणजे मागच्या वर्षीचं रिटर्न, दुसरं तुमचं सॅलरी सर्टिफिकेट, तिसरं बँकमधल्या ज्या मोठ्या डिपॉझिट्स किंवा खर्च असतील त्यांची जुजबी माहिती, त्याच्यानंतर तुमचे सेव्हिंग्स जे काही तुम्ही केले असतील, इन्व्हेस्टमेंट केले असतील त्यांच्या डिटेल्स आणि इंटरेस्ट सर्टिफिकेट. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ सांभाळून 2-3 वर्ष तरी ठेवाव्यात, जेणेकरून नंतर तुमची घाई होणार नाही. अगदी खरं आहे. आणखी एक फोन आला तो घेऊया. पुण्याहून विकास बोलतात आपल्याशी. बोला विकास, प्रश्न विचारा. सर, मला ऍडव्हान्स टॅक्स बद्दल माहिती हवी होती की ऍडव्हान्स टॅक्स भरणं चांगलं की काय? म्हणजे आपण 31 मार्च पर्यंतचा टॅक्स भरतो, तर ऍडव्हान्स टॅक्स ही संकल्पना काय आहे आणि ती कशी उपयुक्त आहे? निश्चितपणे. ओके. ॲडव्हान्स टॅक्स हे गव्हर्नमेंटचं कसं आहे, ज्याप्रमाणे आपल्याला महिन्याच्या महिन्याला सॅलरी मिळते त्याप्रमाणे गव्हर्नमेंटला देखील वाटत असतं की मला 31 मार्चला टॅक्स मिळण्याच्या ऐवजी मला जर प्रत्येक विशिष्ट कालावधीनंतर टॅक्स मिळाला तर बरं पडेल. तर मागच्या वर्षीपासून त्याने एक अमेंडमेंट केली की एव्हरी क्वार्टरनंतर म्हणजे 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च तुम्हाला विशिष्ट टॅक्स भरायचं आहे. जर तुमचं टॅक्स 100 रुपये असेल तर 15 जूनपर्यंत तुम्ही 15 रुपये भरा, 15 सप्टेंबरपर्यंत 45 भरा, 15 डिसेंबरपर्यंत 75 आणि 15 मार्चला 100 भरून टाका. दर 3 महिन्यांनी. दर 3 महिन्यांनी. पण तुम्हाला ते जूनमध्येच प्रेडिक्ट करायचं आहे की माझा टॅक्स किती असू शकतो. अच्छा. सो तुमच्या प्रेडिक्शनवर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे. हे कसं करणार आम्ही प्रेडिक्शन? तुमचं मागच्या वर्षीचं इन्कम आणि या वर्षी तुमचं असलेलं सॅलरीचं पॅकेज, किंवा जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर मार्केटमधली ग्रोथ प्रेडिक्ट करून तुम्ही ठरवू शकता की माझ्या पुढच्या वर्षीचं उत्पन्न एवढं असेल. कधी कधी तुम्ही जास्तही भरू शकता. जास्त भरलात तर तुम्ही रिफंड क्लेम करा, कमी भरलात तर ॲडिशनल टॅक्स भरून टाका. निश्चितपणे. आणखीन एक फोन आलाय तो घेऊया. कल्याणहून तुकाराम बोलतायत. बोला तुकाराम, प्रश्न विचारा. तर ते आम्हाला आता इन्कम टॅक्स लागत नाही
रिटर्न फाईल भरणं योग्य आहे काय? अच्छा. ओके. रिटर्न कंपल्सरी हे हा, नाही return आहे. file ज्यांचं आम्हाला- टॅक्सेबल इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी गरज नाही आहे. पण रिटर्न भरण्याचे विविध फायदे देखील आहेत. एक म्हणजे तुमच्याकडे तुमच्या इन्कमचं प्रूफ राहतं. तुम्ही जर एखादा टर्म इन्शुरन्स घेणार असाल तर त्याला ते लागतं, किंवा तुम्ही बाहेर जात असाल आउट ऑफ इंडिया तर बऱ्याच कंट्रीज विजा ॲप्लिकेशनच्या वेळी तुमचं इन्कम प्रूफ मागतात, किंवा तुम्हाला लोन काढायचं असेल त्यावेळी इन्कम प्रूफची गरज लागते. तर अशासाठी जरी तुमचं टॅक्सेबल इन्कम नसेल तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. आता आणखीन एक प्रश्न असा की अनेक लोक असेही भेटतात की आता जसं आपण म्हटलं की 5 लाखाची मर्यादा आहे किंवा 10 लाखाची मर्यादा आहे. काहींचं उत्पन्न इतकं कट्टुकट असतं की 5 लाख आणि वर काही हजार. मग त्यांच्यासाठी कोणते नियम बदलतात का? नाही, नियम हे सगळ्यांसाठी सारखे आहेत. भारतीय संविधानाने आपल्याला सगळ्यांना सेम हक्क आणि सेम जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार इन्कम टॅक्सचे रूल्स देखील सगळ्यांना सारखे आहेत. फक्त वेगवेगळ्या प्रोव्हिजन्सचा फायदा, वेगवेगळ्या डिडक्शन्सचा फायदा त्यांनी त्यांच्या कर सल्लागाराकडून अथवा त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून घेतला तर ते निश्चितचपणे त्यांची टॅक्स लायबिलिटी म्हणजे जो काही कर त्यांना भरायचा आहे तो कमी आणू शकतात. निश्चितपणे. आणखी फोन आला तो घेऊया. बघूया कोण बोलतंय. देवीदास बोलतात आपल्याशी. बोला देवीदास, प्रश्न विचारा. मी पहिल्या वर्षी रिटर्न दाखल करतोय 5 लाखाचं, दुसऱ्या वर्षी रिटर्न दाखल करतोय 6 लाखाचं, तिसऱ्या वर्षी रिटर्न दाखल करतोय मी 7 लाखाचं. त्यामध्ये जर माझी ऍक्सिडेंटली डेथ जर झाली तर असा लॉ आहे का की त्याच्यापासून जर मी मधल्या म्हणजे दुसऱ्या वर्षी जर रिटर्न दाखल केलेलं 6 लाखाचं त्यात जर मी क्लेम जर केला तर मला 10% रक्कम रिटर्न मिळते, असं लॉ आहे ना? नाही, हे सगळे गैरसमज आहेत. तुम्ही जे गव्हर्नमेंटला रिटर्न दाखल करताय त्याचे अनलेस तुमची कुठली इन्शुरन्स पॉलिसी असेल तरच तुमचे ॲक्सिडेंटल डेथनंतर तुम्हाला बेनिफिट मिळेल. गव्हर्नमेंट कोणालाही डेथ बेनिफिट देत नाही ऑन द बेसिस ऑफ तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न. अच्छा. तर हे सगळे गैरसमज आहेत जे बरेच लोकांमध्ये प्रचलित आहेत. आता जसं त्यांचा एखादा गैरसमज आता आपण दूर केला, काय अजून आहेत लोकांचे इन्कम टॅक्स बद्दलचे गैरसमज? लोकांचे गैरसमज म्हणजे इन्कम टॅक्स नोटीस आली म्हणजे तुमच्यावर रेड होणारच आहे. अरे बापरे. बऱ्याच लोकांना वाटतं, पण डिपार्टमेंटचे देखील लिमिट्स आहेत. त्यांना जर त्यांचे 60 एम्प्लॉई एखाद्या ठिकाणी पाठवायचे असतील तर गव्हर्नमेंटला देखील 100 कोटी किंवा 50 कोटीचं रेव्हेन्यू मिळत असेल तर तेवढे रिसोर्सेस डिप्लॉय करतात. अगदी खरं. त्यामुळे डिपार्टमेंटकडून नोटीस आली तर ती नोटीस वाचा, तुमच्या सल्लागाराकडे जा, अथवा तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन करा. तिथे इतकं सोपं आहे की ऑप्शन्स देखील दिलेले असतात. तुम्हाला टाईप देखील करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि सबमिट करायचं. अच्छा. जर त्यांना अधिक माहिती हवी असेल ती देखील पॅनिक न होता द्या. आणि जर बोलवलं असेल तर निश्चितपणे डिपार्टमेंटला जा. डिपार्टमेंट काही एकदम कैदखाना नाही आहे की तुम्ही त्याला अवॉइड करायलाच पाहिजे. तर असे विविध गैरसमज आहेत, पण त्यांचा तुम्ही सांगोपांग विचार करून ते दूर करू शकता. अगदी खरं. आणखी एक फोन आला तो घेऊया. लातूरून उद्धव बोलतात आपल्याशी. बोला उद्धव, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर मॅडम कोणते कागदपत्र आपल्याला जपून ठेवायला पाहिजे? ओके. आणि ते पाहण्यासाठी नवीन कोणतं ऍप्लिकेशन आले का? अच्छा. ओके. ॲप्लिकेशन तर सध्या नाही आहे, पण ते इन्कम टॅक्स इंडिया efiling.gov.in वर लॉग इन करू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना सर्व कागदपत्रांची माहिती मिळेल. आणि मी जसं अगोदर सांगितलं त्यानुसार त्यांनी सॅलरी सर्टिफिकेट, त्यांच्या सेव्हिंगच्या डिटेल, इन्व्हेस्टमेंटच्या डिटेल आणि बँकमधले मेजर ट्रान्झॅक्शन जे मोठे मोठे आहेत त्यांच्या डिटेल्स स्वतःजवळ ठेवाव्यात. निश्चितपणे आपल्याला याच विषयावर अशी चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विचारा लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल आपण प्रतीक म्हात्रे सरांकडून माहिती करून घेतोय. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जो इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला भरावा लागतो त्यासाठी कोणता फॉर्म वापरायचा? जर तुम्ही सर्वसामान्य माणसांसाठी सांगायचं झालं तर जे सॅलराईड पर्सन आहेत त्यांना फॉर्म 1 त्यामध्ये ते भरू शकतात. फॉर्म 1 मध्ये सॅलरी इन्कम, तुमचं जर लोन इन्स्टॉलमेंट असेल हाऊस प्रॉपर्टी तर ते, आणि अदर सोर्सेसचं इन्कम इंटरेस्ट वगैरे असेल तर ते जाऊ शकतं. फॉर्म 1चं नावच आहे सहज. हा अत्यंत सहज सोपा फॉर्म आहे. जर तुमचं काही ॲग्रिकल्चर इन्कम असेल किंवा एक्झेम्प्ट इन्कम 5,000पेक्षा जास्त असेल तर तुम्ही फॉर्म 2कडे जाता. आणि असं जसं जसं तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम वाढत जातात इन्कम टॅक्सचे फॉर्मचे नंबर बदलत जातात. निश्चितपणे. आता त्याच्यातच फॉर्म नंबर 16 सुद्धा येतो. जर समजा तोही नसेल तर मग कसं करायचं? फॉर्म नंबर 16 हा इन्कम टॅक्सचा फॉर्म नसून हा तुम्हाला मिळालेल्या TDS बेनिफिटबद्दल सांगणारा फॉर्म आहे. ज्यावेळी तुमचा एम्प्लॉयर तुमचा TDS कापतो त्यावेळी तो तुम्हाला फॉर्म 16 इश्यू करतो. तर बऱ्याच वेळा कसं होतं, लोक मध्येच सोडून जातात किंवा काय होतं त्यामुळे फॉर्म 16 घ्यायचा राहून जातो. अशा वेळी काळजी करायची गरज नाही.
इन्कम टॅक्स साईटला लॉग इन करून ते त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचं व्ह्यू 26AS फॉर्म म्हणून ऑप्शन येतो. तो 26AS त्याने जर व्ह्यू केला, त्याच्यामध्ये फॉर्म 16 जो तुमच्याकडे नाही आहे फिजिकल, त्याची डिटेल त्याच्यामध्ये त्यांना आढळेल. मग ते तिथून त्याची प्रिंट घेऊ शकतात, जे व्हॅलिड प्रूफ म्हणून गणलं जातं. ओके. आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. बदलापूरहून भिकाजी बोलतायत. बोला भिकाजी, प्रश्न विचारा. हा, मी रिटायर्ड माणूस आहे मॅडम. हां बोला. रिटायर्ड माणूस आहे. हां सर बोला. मला 2 वर्षात ऑफिसमधून काहीच मिळालं नाही हां. आणि 2 वर्षानंतर मला पेन्शनचा एरियाच मिळाला अच्छा. 4,83,000. तर त्याच्यावरती इन्कम टॅक्स बसतो का? अच्छा. आणि इन्कम टॅक्स बसला तर रिटर्न भरावा लागेल का? ओके. तुम्हाला जो 4,83,000 त्यांना मिळाला, ते म्हणतात की 2 वर्षाचा मिळालेला आहे, त्यामुळे तो ह्या वर्षी टॅक्सेबल होणार नाही. ज्यावेळी ते ह्या वर्षाचं रिटर्न फाईल करतील त्यावेळी तिथे एक सेक्शन आहे, सेक्शन 89 रिलीफ म्हणून. त्यामध्ये त्यांना ती रिलीफ मिळेल की कारण ते 2 वर्षाचं इन्कम त्यांना आत्ता मिळाले, बरोबर. त्यामुळे अननेसेसरी त्यांना जास्त टॅक्स भरावा लागणार नाही, पण त्यांना रिटर्न मात्र भरावंच लागेल. पण आता जसं सांगितलं की ते रिटायर्ड आहेत, पण काही पेन्शनधारी पण लोक आहेत की ज्यांची पेन्शन सुरू असते, तर त्या पेन्शन असणाऱ्या लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न करावा लागतो. बऱ्याच वेळा पेन्शनवर देखील TDS कापला जातो. अच्छा. पेन्शनर्सना जी काही पेन्शन फंड मिळालेला असतो तो त्यांचा FDsमध्ये इन्व्हेस्टेड असतो, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असतो, त्यावेळी मिळणाऱ्या इंटरेस्टवर देखील TDS कापला जातो. त्यामुळे जरी पेन्शन 2.5 लाखापेक्षा कमी असेल, इंटरेस्ट कमी असेल, पण जो कापला गेलेला TDS त्यांना परत हवा असेल, त्यांना त्याचं रिफंड हवं असेल, तर मात्र त्यांनी टॅक्स रिटर्न भरावं. निश्चितपणे. मुंबईहून रेणुका बोलतायत आता आपल्याशी. बोला रेणुका, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो बोला. हा हॅलो मॅम. हॅलो. मला विचारायचं होतं. हॅलो. हां बोला रेणुका, तुमचा आवाज येतोय, बोला. हा, मला विचारायचं होतं की मी 3 ते 4 वर्ष झालेले आहे रिटर्न भरलेला आहे, म्हणजे कमी भरलेला आहे, म्हणजे माझी इन्कमच कमी आहे. ओके. एक मागच्या वर्षी 1,000 भरले, यावेळेस 1,500 भरलेलं आहे. असं 4 वर्ष भरलेले आहे मी. 500, 1,000 आणि आता 1,500 असं झालेलं आहे. तर मला घर घ्यायचं असेल तर मला कितीपर्यंत लोन मिळू शकेल या इन्कम टॅक्सच्या फाईलवर? अच्छा. ओके. ज्यावेळी एखादा व्यक्ती गृहकर्जासाठी अप्लाय करतो त्यावेळी त्याचं मागच्या वर्षीच्या इन्कमसोबत या वर्षी जे इन्कम आहे ते देखील गृहीत धरलं जातं. प्रत्येक बँकेचे वेगवेगळे क्रायटेरियाज असतात. तुम्हाला मंथली मिळणाऱ्या सॅलरीनुसार तुम्हाला तुमचं गृहकर्ज सँक्शन होत असतं, परंतु त्याच वेळी जर तुमचे मागचे रिटर्न्स भरलेले नसतील तर तो प्रॉब्लेम ठरू शकतो. त्यामुळे त्यांनी जे काही रिटर्न्स भरलेत त्याच्या बेसिसवर तर त्यांना मिळेलच, पण त्याचसोबत त्यांचं या वर्षीचं ॲक्च्युअल उत्पन्न किती आहे ते जास्त गृहीत धरलं. सॅलरी सुद्धा तितकीच महत्त्वाची. अगदी खरं आहे. कोपरगावहून आता विजय बोलतात आपल्याशी. बोला विजय, प्रश्न विचारा. हॅलो विजय, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय. बोला. हो, मला ते ऍडव्हान्स टॅक्स आपण भरतो ना, त्याच्यानंतर 24Q भरावा लागतो, तो ऑनलाईन भरता येतो का नाही विचारायचंय. अच्छा. ॲडव्हान्स टॅक्ससाठी 24Q भरावा लागत नाही. ॲडव्हान्स टॅक्स त्यांना फक्त नॉर्मल चलाननुसार भरावं लागतं, चलान नंबर 280मध्ये. 24Q हे ते म्हणतात ते TDS रिटर्नचा हा फॉर्म आहे, तो ते ऑनलाईन भरू शकतात. जे लोकांचं त्यांनी TDS कापलं असेल आणि गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट केलं असेल त्याचं त्यांना एव्हरी क्वार्टरनंतर 24Q भरावा लागतो, ते निश्चितपणे ऑनलाईन भरू शकतात. अगदी खरं. आणखी एक फोन आहे, तो घेऊया. मुंबईहून खंडेश्वर बोलतात. बोला खंडेश्वर, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला तसं काही सर्व्हिस नाही शेती, तर मला घरासाठी कर्ज काढायचं, तर रिटर्न फाईल केल्याशिवाय कर्ज मिळत नाही, तर त्यासाठी काय करावं? अच्छा. पुन्हा एकदा तोच प्रश्न, रिटर्न फाईल केल्याशिवाय कर्ज मिळत नाही, कारण बँका आजकाल मागच्या 2 वर्षाचं कमीत कमी रिटर्न मागतात. तर त्यांनी वेळ न दवडता 2015चं रिटर्न फाईल करावं, 2016चं रिटर्न फाईल करावं. 17 तर आता संपतंय, त्यामुळे 17चं ते फाईल करू शकतात. 3 वर्षाचं रिटर्न एकदा फाईल केलं की त्यांची लोन प्रोसेसिंग थोडी पुढे जाईल, परंतु पुन्हा एकदा त्यांना लोन हे त्यांच्या या वर्षीच्या उत्पन्नानुसारच मिळेल. आता इन्कम टॅक्स रिटर्न करायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणी कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरला पाहिजे हे तर आपण सांगितलं, पण हा कर वाचवायचा आता आम्हाला, तर कर वाचवण्यासाठी काय सोप्या टिप्स आहेत? कर वाचवण्यासाठी तुम्ही तुमचं इन्कम वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेडिक्ट करा. ते प्रेडिक्ट करताना तुमचा बोनस देखील गृहीत धरा. तुमचं जे काही मेडिकलची बिलं आहेत ती सांभाळून ठेवा. जर तुम्ही सॅलरीड असाल तर तुम्हाला मेडिकल अलाउन्सचं डिडक्शन मिळू शकतं. जी काही तुम्ही गुंतवणूक करताय ती गुंतवणूक कर सवलतीसाठी पात्र आहे का हे तपासून घ्या. जर तसं असेल
तर ती गुंतवणूक करा. आणि केवळ कर सवलत मिळते म्हणून गुंतवणूक करू नका. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही जर स्वयंसेवी संस्थांना काही देणगी देत असाल तर तिथे त्यांना ATGची डिडक्शन मिळते का ते बघून घ्या. आणि या सगळ्यासोबतच योग्य सल्ला आणि योग्य नियोजन हाच कर बचतीचा मूलमंत्र आहे. निश्चितपणे. आणि तोच सल्ला आणि तेच योग्य मार्गदर्शन आज तुम्ही आम्हाला केलं, कारण उद्या 31 मार्च आणि त्याच्या आधीच मला वाटतं लोकांच्या अनेक प्रश्नांची आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एवढ्या छान पद्धतीने दिली, त्याबद्दल खरंच थँक्स. प्रतीक, आपण मला वाटतं 31 मार्च नंतर पुन्हा भेटलं पाहिजे, लोकांना काही अडचणी आल्या हे पाहण्यासाठी. सध्या इथे आला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपल्याला मात्र विचारालयामध्ये पुन्हा लवकरच भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. पण सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.